बघा, एका वृत्तचित्तीची त्रिज्या दुप्पट आणि उंची निमपट केल्यास नवीन व जुन्या घनफळाचं गुणोत्तर काय असेल असा प्रश्न. सोडवत असताना वृत्तचित्तीचं घनफळ कसं काढतात लेकरांनो, हे काय सूत्र आहे ते आम्ही पाठ केले पाहिजे. जसं की पाय आर वर्ग एच या सूत्रान्वये वृत्तचित्तीचं घनफळ काढले जाते. नवीन वृत्तचित्ती जिच्यामध्ये बदल करायचा, गोष्टी लक्षात घ्या. गणित म्हणते वृत्तचित्तीची त्रिज्या दुप्पट करायची आणि उंची निमपट करायची. म्हणजे नवीन वृत्तचित्तीचं घनफळ असा इथं शब्द. पाय, आता ही त्रिज्या जी मूळ काय आहे आर वर्ग आहे, ही दुप्पट करायची म्हणजे 2r आणि याचा वर्ग होईल. आरची दुप्पट 2r. आणि उंची जी इथं यच आहे ही उंची निमपट करायची म्हणजे कसं होईल तर यच निमपट म्हणून भागीला 2. हे नवीन वृत्तचित्तीचं घनफळ आणि हे मूळ वृत्तचित्तीचं घनफळ. लक्षात. आम्हाला प्रश्न केला की नवीन व जुन्या घनफळाचं गुणोत्तर काय असेल, तर नवीन वृत्तचित्तीचं घनफळ इथं मांडा. पाय 2r त्याचा वर्ग परत गुणिला एच भागीला 2 समोर मूळ वृत्तचित्तीचं घनफळ पाय आर वर्ग एच. ओके, पुढे चला. इथं पाय 2rचा वर्ग याचा अर्थ 2चाही वर्ग rचाही वर्ग म्हणजे 2चा वर्ग किती हो तर 4. त्याच्यासोबत गुणिला हे r वर्ग. आता याच्यासोबत गुणिला हे एच आणि भागीला 2 समोर पाय आर वर्ग एच. लेकरांनो बे दोन्ही 4 होतात. ओके, पुढे चला. आता पाय राहिला इथं, याच्यासोबत गुणिला हे 2 राहिले, गुणिला परत आर वर्ग राहिला, इथं गुणिला एच राहिला, इकडं पाय आर वर्ग एच. याला जर आम्ही संक्षिप्त केलं तर ते कसं होते 2 पाय आर वर्ग एच याप्रमाणे. इकडं पाय आर वर्ग एच. लक्षात घ्या, ह्या 2 राशी हे 2 पदं परस्परांना भागीला आहेत. पाय आर वर्ग एच आणि पाय आर वर्ग एच एकनं भाग देऊन खलास होतात. लक्षात आलं तुमच्या. मग इकडं उरलं काय, 2 सोबत 1 गुणिला उरला आणि इकडं उरलं काय तर केवळ 1 म्हणजे बे 1 बे आणि इकडं 1 2 1. हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जो प्रश्न विचारला की नवीन म्हणजे अशा पद्धतीचा बदल केल्यानंतर नवीन आणि जुन्या घनफळाचं गुणोत्तर काय असेल तर 2 1. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके, वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या विविध प्रश्नांचा, वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव, दर्जेदार प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. लेकरांनो, तुम्ही घटकाचं नाव मांडा, गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वागसर असं लिहा. कुठलीही प्लेलिस्ट म्हणजे कुठलाही घटक तुम्हाला शेकडो उदाहरणासह सरावासाठी अवेलेबल आहे माझ्या चॅनलवर. ओके.